नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख बातमीकडे आपण वळूया. मित्रांनो, आजची ब्रेकिंग न्यूज आहे. आजची मोठी खुश खबर. अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी थकबाकी रक्कम व आर्थिक लाभ. शासन निर्णय निर्गमित. चला तर पाहूया या संदर्भात स्पष्टीकरण. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्यासह थकबाकी मिळणार. कोणत्या कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार? थकबाकी केव्हापासून मिळणार? थकबाकी देण्याचे कारण काय? या संदर्भात कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर पाहूया या संदर्भातलं संपूर्ण स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. वित्त विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्यासह चक्क 6व्या वेतन आयोगापासून फरक मिळणार आहे. राज्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेतनात दरमहा प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. सदर तरतूद ही 5व्या वेतन आयोगापासून करण्यात आली आहे, परंतु या संदर्भात वेतन आयोगानुसार सुधारित शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे 5व्या वेतन आयोगामध्ये करण्यात आलेले प्रोत्साहन भत्त्याची तरतूद लागू करण्याचे निर्देश वित्त विभागामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार आदिवासी व नक्षलग्रस्त भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 6व्या व 7व्या आयोगापासून फरकासह मूळ वेतन 15% किमान 200 रुपये तर कमाल 1500 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामुळे आता 6व्या वेतन आयोगापासून म्हणजेच 2006 पासून प्रोत्साहन भत्ता फरक कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे व विद्यमान वेतन श्रेणीत कमाल 1500 रुपये या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या संदर्भामध्ये वित्त विभाग, लेखा व कोषागार, महाराष्ट्र राज्य संचालक यांचे दिनांक 8/12/2025 रोजीचे निर्देश देण्यात आले आहेत. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.